चला, नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा दिवस आज आहे पौर्णिमा. तर माझ्या वडिलांना आज मृत्यू होऊन मरण पावून 6 महिने झाले. तर आज त्यांचा 6 मासिक होतं. तर त्यामुळं थोडासा व्हिडिओ काढण्यात आलेला आहे. तर आज बघा, बरोबर 6 महिने झालं वडिलांना. आणि त्याआधी माझ्या आई, वडिलाच्या आधी माझी आई मरण पावली 3 वर्षांनी. आईला झाले 3 वर्ष आणि वडिलांना झाले 6 महिने. संपलं आपलं माहेर पण संपलं. 6 महिने झाले मी काही माहेरी गेलेली नाही. आपले आईवडील गेले तर आपलं माहेर पण संपलं. मायाची माणसं असल्यास फरकच पडतो. आपले आईवडील म्हातारे जरी असले, आपल्या डोळ्यासमोर जरी दिसले तरी बरं वाटतं आपल्याला. आईवडिलाशिवाय जगात कोणी मातृत्व नसतं. आईवडिलाचं प्रेम वेगळंच असतं. आपल्याला भले म्हातारपणात आईवडिलाची आशा नसते, पण एक वडील आई माहेरी असलं की माहेरी जाऊ वाटतं सारखं. माहेर पण वाटतं. त्यांच्या आपल्या म्हातारपणीची काही आशा नसते. आपणच त्यांना गेलो म्हातारपणी भेटायला तर काही नेलं तर आईवडिलाला तेवढंच बरं वाटतं. आपण गेलो म्हातारपणी आईवडिलाला भेटण्यासाठी, तेवढं आईवडिलाला बरं वाटतं. आपल्याला बी बसलं बरं वाटतं. आता आईवडीलच नाही तर माहेर पणच नाही ना. असं आईवडिलाचं प्रेम राहतं. जगात आईवडिलाशिवाय माया आपल्याला कोणी देऊ शकत नाही. असा आमचा 7 माणसाचा परिवार होता. आणि 3 बहिणी आणि 2 भाऊ असे होतो. आणि आईवडील असे होतो. असं गरीब, आम्ही खूप गरीब आहोत. खूप माझ्या आईवडिलांनी कष्टातून दिवस काढलेले होते. आणि आमच्या लहानपणी खूप गरिबी भोगलेली आहे. आई वडील नसल्यानंतर फरकच पडतो माहेरामध्ये जायला यायला. माहेरचं कोणी आपल्याला विचारत नसतं. फक्त आता राहायचं बहिणीने मिळून एकमेकींना एक विचारायचं. भावाने विचारायचं का आपले फक्त आता 5 जीव राहिलेले आहेत. एकमेकाने 5 जीवाला विचारायचं. आहेत माझ्या भाऊ सध्या चांगले आहेत. बहिणी भाऊजाई पण चांगलेच आहेत. पण आई वडील नसले तर फरकच राहतो, कितीही काही केलं तरी. माझा मुलगा, मला काही मेसमुळे जाण्यात आलं नाही. 6 मासिक बाहेर भावानं बोललं होतं, पण मला मेसच्या कामामुळे जाता आलं नाही. मग माझ्या मुलाला पाठवलं, निवेद्य ते घेऊन जा म्हणलं. आजी आजोबाला दाखवून माझ्या वडिलांना आजी आजोबाला निवेद्य दाखवलं. ही मोठी भाऊजाई आहे, त्या पण बँकेत असतं. तर काही म्हटलं 6 मासिक असल्यामुळे ते निवेद्यासाठी करण्यासाठी, पूजा करण्यासाठी तिथं थांबल्या होत्या. आणि दुसरी छोटी भाऊजाई, असा आमचा 2 भाऊ 2 भाऊजाई त्यांचा परिवार आहे. आणि आम्ही 3 बहिणी, आमचा आपला परिवार. छान अशी पूजा केलेली आहे. संपलं बघता 6 महिने झाले वडिलाला. 8 दिवस जर नाही गेले तर वडील फोन करायचे. चार दिवसाला 8 दिवसाला वडिलांनी फोन करायचा, येऊन जा, भेटून जा. तेवढ्या कामातून वेळ काढून मी वडिलाला आईला भेटायला जायचे. दर 8 दिवसाला 4 दिवसाला वडिलाला भेटून काय असेल ते थोडंसं खायला न्यायचं. वडिलाला तेवढीच आशा होती आपली. वडिलाला माझ्या वडापाव आवडायचे, तेवढंच 1-2 वडापाव न्यायचे. मोठं खायचे वडील. चालले का भाऊ बघ म्हणायचे. किती वडिलाला जायचं असलं तरी राहावंच वाटायचं, बसावं वाटायचं पोरीने. आईवडिलाला म्हातारपणी लेकीने जवळ राहिलं, 8-8 दिवस बी राहिले तरी राहावंच वाटत होतं आईवडिलाला. बरं वाटायचं. सगळा परिवार बघून, 3 पोरी
2 पोरं, घर भरून वाटायचं. आईवडिलाला थोडंच बरं वाटायचं. लहानपणीच्या आठवणी काढायच्या आईने वडिलांनी. आम्ही लहानपणी असं त्यावेळेस भांडणं करायचे, धिंगाणा करायचा. सगळ्या जुन्या आठवणी काढून आपलं वडील कधी हसायचे, कधी जुन्या आठवणी काढून गरिबीची गोष्टी काढायच्या, रडायचे. कधी खूप लेकराने दिवस काढलेले आहेत. तर पहिल्या सगळ्यांच्याच गरिबी असायच्या. कामं करायचे आम्ही. आईने कामाला जायचं. 5 वाजले की आईची वाट बघायची, रानातून यायची. झाले संपले ते गेले दिवस, राहिल्या फक्त आठवणी. हे छोटा भाऊ आहे, वडिलाचं दर्शन घेतोय. खूप माझी आई गुणी होती, वडील गुणी होते. माझी आई सगळ्यात माहेरामध्ये मोठी असल्यामुळे सगळं तिनं मोठेपणाचं कर्तव्य निभवायची. सगळे माहेरचे कुणी जरी आले तरी ती माहेरमध्ये मोठी असल्यामुळं माहेरचं बी कुणी आलं तरी तिच्यापेक्षा सगळ्या 4 बहिणी छोट्या होत्या. 4 बहिणीला मोठ्या बहिणीचं मोठी बहीण असल्यामुळं मोठ्या आईसारखी असावी म्हणून आपलं मोठ्या बहिणीची माया द्यायची लहान बहिणीला, भावाला.